नमस्कार श्रोते हो, सुमंगल क्रिएशन्समध्ये आपले हार्दिक स्वागत। समाजामध्ये हल्ली एक बदल अगदी बटबटीतपणे आढळून येतो। लोकांचा एकमेकांशी नैसर्गिक संवाद जवळजवळ बंद झाला आहे। हल्ली घरामध्ये होणारे छोटे समारंभ जवळजवळ बंद झाले आहेत। मध्यम कार्यक्रम किंवा मोठे कार्यक्रम हॉलमध्ये साजरे होतात। त्याला इतकी माणसं निमंत्रित असतात की यजमानाची तुमच्यावर एक नजर पडली तरी खूप झाले। मग जमलेली माणसं आपापला गट करूनच स्थानापन्न होतात। लगेचच सर्वांची कर्णपिशाच्च बाहेर येतात। सर्वजण तात्काळ स्क्रीनमग्न होतात। समारंभ कसला आहे, कोण कोण आलंय, काय चाललंय याच्याशी काहीही संबंध नसल्यासारखी माणसांची बेट होऊन बसतात। मोबाईलवरील हा शब्देवीण संवाद संपला की थोडं इकडे तिकडे बोलायचं, त्यातही नैसर्गिक संवाद नसतातच। अरे आहेस कुठे, हल्ली काय नवीन, US ला गेला होतास ना, तू किती बारीक झालीस, ड्रेस काय मस्त आहे, तुझी मुलगी काय क्यूट दिसते ग, मुलगा काय ICSC झाला ना, असले औपचारिक संवाद घडतात। तेवढ्यात कुणाचा तरी मोबाईल वाजतो आणि हा संवाद सुद्धा थांबतो। कुणी आपणहून कुणाशी अकृत्रिमपणे बोलतच नाही। प्रत्येकाला दुसऱ्याबद्दल असे वाटते की तो हल्ली स्वतःला खूप शहाणा समजतोय। बरं, हे सगळे बाजूला सारून जर एखादा आपणहून सर्वांकडे जाऊन बोलू लागला तर इतरांना वाटतं हा हल्ली ज्याच्या त्याच्या गळ्यात का पडतो कुणास ठाऊक। हे सगळे अनुभवल्यावर असं वाटतं की काय झालंय आपल्याला, आपण हल्ली इतके तुसडे का वागतो। मला त्याची काही कारणे अशी वाटतात। माणसांचं एकमेकावरील अवलंबित्व संपत चाललं आहे। सक्तीची एकत्रित कुटुंब पद्धती, पैशांचे पाठबळ, मनुष्यबळ, रात्री अपरात्री लागू शकणारी मदत, सुरक्षितपणा, धंदेवाईक असाल तर व्यवसाय बंधूंचा आधार, अशा अनेक गोष्टीमुळे पूर्वी माणसं एकमेकांशी जोडलेली राहत असत। आता एकत्र कुटुंब मोडून छोटी छोटी कुटुंब झाली। माणसांचे उत्पन्न वाढले, त्यामुळे खर्च करण्याची शक्ती वाढली। बँकामधून मिळणारी कर्ज, ATM मधून मिळणारी पैशांची आकस्मिक गरज भागते। पैसे टाकले की मनुष्यबळ उभा करता येतं। घरात आजारी माणसाला सांभाळणाऱ्या माणसापासून मंगल कार्यालयातील केटररच्या फौजेपर्यंत सर्व काही उभे करता येते। अपरात्री फोन करून रुग्णवाहिका येते, तर मृत्यूप्रसंगी सर्व काही सांभाळणाऱ्या व्हॅन मागवता येतात। ऑनलाईन खरेदी विक्रीमुळे धंदेबंधूंची गरज संपत चालली आहे। समाजाऐवजी गटसमूह तयार होत आहेत, त्यात राहूनही माणूस एकाकी पडतोय। मानसिक भावनिक आधार तुटत चाललाय। अपयश, दुःख, आजारपण अशा गोष्टींमुळे खचून संपूर्ण कुटुंब जेव्हा आत्महत्या करते तेव्हा असं वाटतं की काय झालंय आपल्याला। वरकरणी सर्वत्र भरभराट आणि ऐश्वर्य दिसत असताना अतिताणामुळे मधुमेह, रक्तदाब, हृदयरोग वेगाने वाढतोय। माणसामाणसामधील सहज आणि नैसर्गिक संवादामुळे होणारे भावनांचे अभिसरण थांबलंय। जुनी मुरलेली मैत्री विसरून मित्र आपापल्या मोठेपणाच्या कोशात जाऊन बसले। लग्नप्रसंगी, शुभकार्यात पूर्वीची एकमेकांना मदत करण्याची पद्धत गेली। आता तर अगदी सख्खी बहीण भावंड सुद्धा अडवणूक करतात, बोलणं बंद करतात, नाती तोडतात। मग पुन्हा माणूस एकला चलो रे कडे वळतो। तुसडेपणाचे एक नवीन आवर्तन सुरू होते। तरीही हा प्रश्न अनुत्तरितच राहतो, काय झालंय आपल्याला, आपण हल्ली इतके तुसडे का वागतो। तुम्हाला काही उत्तर सुचतंय का? मनमोकळेपणाने राहता येत नाही का? सुचलं तर सांगा। तर श्रोते हो, कसा वाटला आपणास हा लेख? आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट्स करा आणि आपल्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।